जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दासबोध यामधील दशक पहिला, समास पहिला यामधील दर रविवारी काही ओव्या आणि त्याचं दासबोधामध्ये जे निरूपण केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आज आपण ओवी क्रमांक 26 ते ओवी क्रमांक 27 यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत. यामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, ओवी क्रमांक 26 ते ओवी क्रमांक 30 पर्यंत. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रुती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळी निरूपिले संकळीत मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसे आहे फळश्रुती इये ग्रंथी. ते म्हणतात, आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. आता दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्याला दासबोध वाचत असताना आपल्याला समजेल की नाही, आपल्याला तो झेपेल की नाही, आपल्याला दासबोधातून काय घ्यायचं आहे हे आपल्याला हे दासबोध वाचन करत असताना समजत असते. परंतु दासबोध वाचत असताना आपला अहंकार आपण बाजूला ठेवावायस हवा. ते खूप सर्वात उत्तम आहे की अहंकार बाजूला ठेवून दासबोधाचे वाचन करावे आणि त्या दासबोधामध्ये जसे सांगितले आहे तसे घेण्याचा प्रयत्न करावा. मागा श्रुती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलले, ते सकळही निरूपिले संकळित मार्गे. आता या ग्रंथात काय सांगितले आहे असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता. त्याचे उत्तर आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत की दासबोधामध्ये काय काय सांगितलेलं आहे. श्रवणभक्ती कशी करावी, नंतर ईश्वराचे स्मरण कसे करावे, आपलं लेखन कसं सुधारावं, शिष्यभक्ती कशी असते, सद्गुरु स्तवन कसं आहे, हे दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण थोडक्यामध्ये येथे पाहिलेलं आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. या दासबोधाचा अभ्यास केल्याने काय फळ मिळते? तर सर्वात प्रथम अभ्यास करणाऱ्या माणसाचे, जो कोणी दासबोधाचे वाचन करत आहे त्याचं वागणूक बदलते. तो अंतर्मनातून पूर्णपणे बदलून जातो आणि त्याच्या मनामध्ये जे काही संशय आलेले असतील ते समूळ नष्ट होतात. म्हणजे दासबोधाचे वाचन केल्यानंतर मनुष्य हा अर्थातच संस्कारी होण्यास मदत होते. कुठे कसं वागावं हे त्याला समजते. मार्ग सापडे उत्तम, न लगे साधम दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. दासबोधाचे वाचन केल्याने आपल्याला ईश्वर दर्शनाचा सोपा आणि सरळ उपाय आपल्याला या दासबोधामध्ये सापडतात. आपल्या सुखाचा मार्ग कोणता आहे हे दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नासे अज्ञान दुःख प्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसे आहे फळश्रुती इये ग्रंथी. या ग्रंथाच्या अभ्यासाचे खरे फळ काय आहे? तर अज्ञान, दुःख आणि आपल्या खोट्या समजुती ज्या आहेत त्या नष्ट होतात आणि आपल्याला चटकन ज्ञानप्राप्ती होण्यास मदत होते. म्हणजे ज्ञानप्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर दासबोधाचे वाचन अवश्य करायला हवे. त्या दासबोधाच्या वाचनाने आपले अज्ञान, दुःख दूर होण्यास मदत होते, असा या ओव्यांचा अर्थ आहे. मी एक अल्पमतीची अशी आहे, मला जे काही तुमच्यासमोर वाचन करायचं आहे ते या दासबोधामध्ये जे काही सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खूप कमी ओव्या आपण घेत आहोत की जेणेकरून त्या ओव्या आपल्याला समजतील आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. म्हणजे जरी आपण दासबोध वाचत नसलो तरी माझ्या या चॅनलवरून तुम्हाला दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे ते ऐकायला मिळेल.
तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.